जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद शिवसेना अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा शहर प्रमुख प्रणव सावंत यांच्या वतीनं सातारा शहरातील पंताचा गोट येथील पावन हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी परिसर घोषणांनी दणाणून सोडत केंद्र व राज्य सरकार विरोधात तसेच अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्ट ट्रस्टींच्या विरोधात घोषणा दिल्या। कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुती सरकार विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली। तसेच महायुती सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। यांनी आरतीचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलंय। मी जिल्हा प्रमुख म्हणून एवढं सांगतो, आताच आपल्यासमोर बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडलं। थोडक्यात सर्वपक्षीय, मग राष्ट्रवादी असू द्या आणि सातत्याने आम्हाला साथ करणारे नवनिर्माण सेना असू द्या आणि या सर्वांचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। खरोखर दादा तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, परंतु या शासन आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये असो किंवा केंद्रामध्ये असो यांनी प्रकरणं कितीही खाल्ली, लोकांचे सगळंच खाल्लं, परंतु देवावर घालायचं सुद्धा हे थांबले नाही। खरोखर देवाळे लुटण्याचं काम केलं। मोदी सातत्याने भारताच्या बाहेर जात आहेत, हे करतायत ते करतोय, हे देतोय तुम्हाला ते देतोय, पण यांनी महाराष्ट्र लुटला, देश लुटला आणि नंतर देवाला लुटायला गेले। देवाला सुद्धा त्यांनी बाकी ठेवला नाही। इतकं लुटारीचं काम महाराष्ट्रामध्ये बघतो आपण सातत्याने। टी व्ही लावला तर टी व्हीच्या समोर दररोज हत्या, खून खराबा हे सगळं चालू आहे। हे भरकटलेले सगळे नेते मंडळी, हे भरकटलेले पंतप्रधान सुद्धा त्यांचा कुठलाही ताळमेळ नाही, काही नाही त्यांना। मुळामध्ये देशामध्ये असं वाटलं यांनी लावलंय, काय विचारू नका, कुठलंही शिस्त नाही त्यांच्यामध्ये। आता बघितलं तरी राम मंदिरामध्ये चोरी केली, मला वाटतं राम मंदिरच नाही बऱ्याच ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या, त्या उघड होतील। यांनी बऱ्याच ठिकाणी लुटलंय। हे लुटार चोर सरकार केंद्रातलं आणि महाराष्ट्रात माणसं चोर सरकार, जे तर माणसं चोरतंय, त्याला चोरतंय, त्याला चोरतंय, उद्योग काही नाही त्यांना। देशाचं भलं त्याला बघायचं नाही, काही बघायचं नाही। दररोज आई महिन्यांवरती अत्याचार होत आहेत, तिथं काय करत नाहीत, दुष्काळ पडतोय तिथं काय करत नाहीत। त्यांचा एक कलमी कार्यक्रम, ह्याला फोडा त्याला फोडा, एक दिवशी परमात्मा परमेश्वर, हे लक्षात ठेवा त्यांनी। हा ही उभी आहे संतांची, मी महाराष्ट्राची आहे आणि खास करून सांगतो हे ह्यांचं सगळ्यांचं वाटोळं होणार आहे। बघा तुम्ही तुमच्या नजरेसमोर बघाल, काही दिवसाने हे ठिकाणं लागतील, किती खाऊ द्या, पण देव परमात्मा बघणारा वरती आहे। राम यांचा कोपणार, राम या नरेंद्र मोदीवर आणि जे जे चोर करते सगळ्यांवर कोपणार एकदम। आणि मग कोपल्यानंतर त्यांच्या लक्षात आता काय करायचं, मग येतील आपल्या जनतेसमोर। जनतेने जागरूक राहायचं आहे, जनतेने जागरूक होऊन चाललेल्या प्रकारावर लक्ष द्यायचं आहे, काय चाललंय ते बघायचं आहे। मी या ठिकाणी सांगतो की इथंच नाही, महाराष्ट्रावर आंदोलनं होतील, आरत्या होतील,